नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजवर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? मेरा विद्रोह। काय आहे नाव त्याचा? मेरा विद्रोह। आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे। कोणता सीझन आहे? दुसरा सीझन आहे। तर चला बघून घ्या या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। छपी पर्चियों लाता तो पिताजी जी झल्ला पडते। जेव्हा मी कधीही चंदा हा सगळं जो आपण घ्यायला जात आहे, जसं मुलं येतात आपल्या घरी दहीहंडीचा गणपतीचा हा सगळं जो चंदा घेतात त्याबद्दल जसे हा करत होता, तर त्याबद्दल त्यांच्या वडीलला खूपच क्रोध येत होता। 1-2 रुपये देते भी तो मैं अट जाता। जेव्हा ती मला त्यांच्यासाठी 1-2 रुपये देते त्यापर्यंत मी अडू जातं की का हा देते तुम्ही आहे 1 रुपया। बाकी लड़के 10-10 20-20 रुपये लाते हैं। आणि मी त्यांना सांगते की जे माझे जे दोस्त आहे किंवा मित्र आहे ते सगळे जो मुले आहेत ते 10-10 किंवा 20-20 रुपया घेऊन येत आहे असं त्यांनी सांगितले। मैं क्यों 1-2 रुपया ही ले जाऊं? आणि मी का 1-2 रुपया ही घेऊन जाणार आहे। मैंने इस बारे में माँ से बात की, पर माँ भी इसे फिजूल खर्चा मानती थी। आणि यांच्याबद्दल काहीही नाही होत होते, तर परंतु मीने कोणाबरोबर बोलले? माझ्या आई बरोबर बोलले, परंतु माझी आईने पण मला फिजूल खर्च असं बोलून सांगितले आणि असा बोलून मला मना करत होते। रमन की वर्षगांठ की बात तो मैं कभी भी भूल नहीं सकता। इथे काय म्हणाले आहे मुलगा की जे रमन होता, जे ज्यांचा मित्र रमन होता, त्यांची वर्षगांठ यांची बातमी मी कधीही विसरणार नाही। काय सांगितले? यांची बातमी मी कधीही विसरणार नाही। सबसे पहले उसने मुझे ही बताया था कि अगले महीने उसकी वर्षगांठ है। आणि सर्वश्रेष्ठ पहिला त्यांनीही मला सांगितलेले होते की माझ्या पुढच्या महिन्यात माझा वर्षगांठ आहे। काय आहे? वर्षगांठ आहे। मैं अंदर बाहर एकदम खुशी से किलकिलाता। आणि जेव्हाही मला सांगितलेले होते त्याबद्दल मी आतून किंवा बाहेरून खूपच आनंदीना खिडखिडत होता। कळलं की नाही? हो, तर अजून काय आहे बघून घ्या। घर पहुंचा था मैं शायद रमन से भी ज्यादा बेसब्री से उसकी वर्षगांठ का इंतजार करत था। मी घरी पोहोचले आणि त्याबद्दल शायद म्हणजे काय सांगितलेलं आहे मुलगा की शायद रमन यांनी स्वतःची वर्षगांठची इतकं बेसब्रीचे इंतजार नाही करत होता जितका मी करत होता असं त्यांनी सांगितलेले आहेत। क्योंकि रमन ने अपनी वर्षगांठ की तैयारियों को जो चित्र खींचा था, कारण की जे रमन यांनी आपली वर्षगांठ यांची तैयारीसाठी जे चित्र खींचलेले होते उसने मुझे पूरे 1 महीने से बेचैन कर रखा था। आणि त्यांनी मला पुन्हा 1 महिन्यातून खूपच बेचैन केलेले होते। कारण की त्यांचे चित्र बघितल्यावर मला खूपच आनंद होता आणि ते बघून मला खूपच असं नवीन वाटत होता। त्याबद्दल मी पुन्हा 1 महिन्यातून खूपच बेचैन झालेला होता असं त्यांनी सांगितलेले आहे। लेकिन उस दिन पिताजी ने मुझे एकदम डपट दिया। परंतु त्या दिवस माझे जे पिताजी आहे, माझे जे वडील आहेत, त्यांनी मला खूपच डपट दिया म्हणजे खूपच क्रोधातून ओरडलेले होते। का ओरडले होते? चला बघून घ्या। नहीं जाना है, काय सांगितलेलं? तुला नाही जायचं आहे। त्यांच्या वाढदिवसाला तुला नाही जायचे आहे असं त्यांनी मला सांगितलेले होते। मैंने जोर जोर से लड़ना, जिद मचाना और रोना चिल्लाना शुरू कर दिया। आणि जेव्हा त्यांनी मला सांगितले की तुला नाही जायचं आहे, त्या दिवस किंवा त्या वेळीच मैंने काय केले की जोराजोरातून ओरडले, उनसे लढणं म्हणजे त्यांच्याशी मी भांडण करायला सुरुवात केले आणि खूपच जोराजोरातून रोना म्हणजे रुडणाऱ्या किंवा ओरडणारा तयार झालेला होता। गुस्से में पिताजी ने एक भरपूर थप्पड़ गालों पर जड़ दिया। आणि क्रोधातून माझे वडील खूपच क्रोधातून आलेले होते आणि त्याबद्दल त्यांना मला एक झापड म्हणजे एक चमाटा दिलेले होते। गाल पर लाल निशान भर गए थे आणि त्यांचा चमाटेचा किंवा थप्पडच्या गालावर लाल निशान पडलेले होते। उस दिन पहली बार माँ ने मेरे गालों पर उंगलियां फेर और रो पड़ी थी। आणि त्या दिवशी पहिली बार माझी जी आई आहे त्यांनी माझ्या गालातून
हात लावले आणि त्यांची उंगली माझ्या उंगलीवर फेरत होती और पिताजी से लड़ पड़ी आणि त्या दिवशीही पिताजी से ते भांडण करत होती. पिताजी को भी शायद पछतावा हुआ था आणि त्याबद्दल जेव्हा माझी आईने सांगितले त्याबद्दल त्यांना पण पछतावा झालेला होता. माँ ने मेरा मुंह धुलाया आणि त्यानंतर माझी आईने माझा तोंड धुलवले, गाल पर दवा लगाई आणि माझ्या गालातून काय लावले, दवा औषधी लावली और बाजार से बिस्किट का एक डिब्बा मंगा कर आणि बाजारातून कुठे बाजारातून बिस्किटचा एक डिब्बा मागवलेले. पिताजी के साथ रमन के घर भिजवा दिया आणि माझे वडील सोबत मला रमन यांच्या घरी पाठवले. कळलं की नाही, म्हणजे वाढदिवसाला पाठवले. रमन के पापा दरवाजे पर ही मिल गए थे आणि रमन यांचे वडील मला दरवाजावर भेटलेले होते. कुठे भेटलेले होते, दरवाजावर ही भेटलेले होते. खूप खुश होकर उन्होंने रमन को बुलाया आणि खूपच आनंदी होऊन मला बघून ते खूपच आनंदी होऊन रमन यांना बोलवले. फिर उनकी दृष्टी गालों पर पड़ी आणि त्यांचं बद्दल त्यांची दृष्टी कुठे पडली, नजर त्यांची कुठे पडले, माझ्या गालावर पडले. पिताजी जल्दी से बोले, आते आते सीढ़ियों से गिर गया आणि त्याच वेळी माझे जे वडील आहेत ते जोरात म्हणाले आणि खूपच लवकर म्हणाले की येताना ते सीडीवर पडलेला आहे. काय म्हणाले, येतानावर ते सीडीवर पडलेला आहे. पर मैंने कहा तुम्हारे दोस्त का जन्मदिन है, जरूर जाओ आणि मीने सांगितले की तुमच्या मित्र यांचा वाढदिवस आहे, तुम्ही जरूर जाऊया असा त्यांनी सांगितलेला. याबद्दल त्यांना खूपच राग आलेला होता. कळलं की नाही? हो. मेरा दिमाग गुस्से से पागल हो गया. हा ऐकून माझा मी क्रोधातून पागल म्हणजे वेडा झालेला होता. मन किया की जोर से चीख पडू आणि त्याच वेळी मला असं वाटले की जोरातून मी ओरडू कि रमन के पापा के सामने कि ये झूठे हैं, मक्कार है, निर्दयी है आणि असं माझ्या मनात असं चाललेला होता की मी जोरात ओरडू, रमन यांचा वडील समोर जोरात ओरडू की हा झूठ आहे, हे खूपच मक्कार आहे, हा खूपच निर्दयी आहे. मुझे पीट कर लाए है, मला पीट कर म्हणजे मला मारून आलेले आहेत, घेऊन आलेला आहे. ये झूठ बोल रहे थे, खूपच खोटं सांगत आहे. बोला कुछ नहीं, बस गुस्से से उन्हें घूरता रमन की उंगली पकडे अंदर चला गया. मी काहीही सांगितलं नाही, परंतु खूपच क्रोधातून मी रमनचा उंगली पकडून आतमध्ये गेलेले होते. कळलं की नाही? हो. अंदर जाकर तो मुझे लगा की मैं लाल परी की जादुई देश में आ गया. जेव्हा मी आतमध्ये गेले तेव्हा मी बघितले तर मला असं वाटले की मी लाल परीच्या जादुई देशातून आलेला आहे. त्यांना काय वाटले की मी लाल परीचे जादुई देशातून आलेले आहेत. ढेर के ढेर झुलते रंगबिरंगे गुब्बारे. काय बघितले त्यांनी, खूपच सारे झुललेले रंगबिरंगे गुब्बारे, रिबन्स, प्रेजेंट्स, टाफिया, गुलगस्ते सा सजा उल्लास से हमेशा हसते से उसकी मम्मी डॅडी. आणि त्याने काय बघितले, खूपच सारे रंगबिरंगे गुब्बारे आहे, रिबन्स आहे आणि लोकांना जे येत आहे त्याच्याबद्दल देणारा काही भेट आहे, टॉफी म्हणजे चॉकलेट आहे, गुलगस्ते आहे आणि खूपच सजा झालेला आहे. आणि त्यांचे जे वडील आहे, त्यांचे जे आई किंवा वडील आहे ते सारखं म्हणजे जसं मी पाहिलेलं आहे की हसून राहते तसं मी समोर त्यांचा पाहिलेला आहे. घर लौटकर मैंने पहिला प्रश्न मासे यही किया. जेव्हा मी घरी आले आणि त्याबद्दल मी माझ्या आई समोर पहिला प्रश्न हेच विचारले होते, तुम और पिताजी मेरा जन्मदिन क्यों नहीं मनाते. कोणता प्रश्न होता? तुम म्हणजे आई आणि वडील यांच्या समोर मी एक प्रश्न विचारले की तुम्ही लोक माझा वाढदिवस काही नाही बनवतात आहे, असा त्यांचा प्रश्न होता. कळलं की नाही? हो. बघा, उत्तर में पिताजी की झिड़की ने उसके प्रति उपेक्षा व आक्रोश को और भी बढ़ा दिया. आणि त्याबद्दल त्यांचे वडीलचं उत्तर जे मला ऐकले, त्यांची झिडकी म्हणजे कचकच करण्याचा बोलणार आणि त्यांची जी उपेक्षा और आक्रोश होते त्या माझ्या वडील बरोबर मी अजून क्रोधातून झालेला होता. शायद धीरे धीरे उसी उपेक्षा और आक्रोश का स्थान विद्रोह लेने लग गया.
आणि मला असं वाटत होते की हळूहळू त्यांची उपेक्षा आणि त्यांचा आक्रोश माझ्या मनातून स्थान विद्रोहातून झालेले होते. माझ्या मनातून त्यांच्याबद्दल विद्रोह झालेले होते, असं त्यांनी सांगितलेले आहे. अनजाने में मेरे अंदर पिताजी का एक शत्रु पैदा हो गया आणि अनजाने बद्दल ही, परंतु माझ्या मनातून माझ्या वडील बरोबर एक शत्रू पैदा होऊन जात होता. त्यांच्या बरोबर एक शत्रु पैदा होऊन जात होता, जो हर समय पिताजी के तंग करने और दुखी करने में उनसे अपने प्रति एक अन्याय के विरुद्ध बदलना लेने की स्कीमी बनता. आणि त्याबरोबर हरच वेळा म्हणजे प्रत्येक वेळा मला माझ्या मनातून असं होतंय की मी माझ्या वडीलला तंग करून आणि त्यांना दुखी करून आणि त्यांच्यासाठी मला काही पण करायचं मी करू शकतो असं माझ्या मनात होते आणि त्यांच्या प्रती मी अन्याय करायचा किंवा विरुद्ध बदलाच्या स्कीमे करत होता की मला हे करायचं आहे, हे करायचं आहे, की माझ्या मनात मी असा झालेला होता की त्यांच्या बरोबर की मला काही करत त्यांना परेशान करायचं आहे. चूंकि पिताजी और पढ़ाई एक दूसरे के पर्यायवाची बन गए थे, किंतु माझी अभ्यास आणि पिताजीचा बोलणं माझ्यासाठी एक पर्यायवाची बनून झालेला होता, म्हणजे खूपच वेगळा झालेला होता. अंत पढ़ाई से भी मुझे उतनी ही चिढ़ हो गई जितनी पिताजी से. आणि त्याबद्दलही मला पढ़ाई म्हणजे जे अभ्यास होता त्यांच्याबद्दल मला खूपच चिड झालेली होती. जसे पढ़ाई आणि पिताजी दोघांबरोबरही मला खूपच चिड झालेली होती, कारण की माझ्या जे पढ़ाई म्हणजे माझा जे अभ्यास आहे ते कोण करत होते, माझे वडील करत होते. त्याबद्दल दोघंही पेक्षा मला खूपच चिडचिड झालेली होती, असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळाले आहे तर मी पुन्हा सांगणार आहे. काय कळाले? छान. तर चला अजून बघून घ्या. बघा, घर में छोटी बहन शालू और उससे छोटी मंटू के आगमन के साथ ही तंग हाली और भी बढ़ गई थी. आणि घरातून माझी छोटी बहीण शालू आणि छोटा मंटू त्यांचं आगमनातून माझ्या घरातून तंगहली अजून बढ़लेली होती. शायद इसी वजह से मैं ज्यादा विद्रोही हो गया था. आणि तेही शायद कारण आहे की त्याच्याबद्दल मी अजून विद्रोही झालेले होते. अब बात बात पर पिटना एक आम बात हो गई थी. आणि आता बात बातातून म्हणजे कोणत्याही बातमीबद्दल मला मारायचा एक आम बात होऊन झालेली होती. धीरे धीरे पिटने का डर भी दिमाग से काफूर हो गया था. आणि त्याबद्दल मी खूपच मार खालेला होता आणि त्याबद्दल जे पिटण्याचा जो भय होता ते माझ्या दिमागातून काफूर होऊन झालेला होता. और मैं दुस्साहसी पिताजी के हात उठाते ही घर से भाग खड़ा होता. आणि मी इतकं दुस्साहसी झालेला होता की जेव्हा माझे वडील माझ्यावर हात उचलत होते त्याबद्दल मी कुठेही भागून पडतात ही होता, असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? हो. बस पढ़ाई पिछड़ती गई आणि त्याबद्दलही माझी जे पढ़ाई म्हणजे जे अभ्यास आहे ते खूपच मागे झालेले होते. फर्स्ट आने लायक शायद नहीं था, परंतु मी फर्स्ट येणाऱ्यासाठी नाही होता. सामान्य लड़कों से अच्छे नंबर तो मैं आसानी से ला सकता था. जे सामान्य जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापेक्षा मी चांगला नंबर आसानीतून घेऊ शकता. पढ़ाई से तो मुझे शत्रुता हो गई थी. आणि त्याबद्दलही पढ़ाई म्हणजे अभ्यासासाठी माझी शत्रुता वाढलेली होती. पिताजी से बदला लेने के लिए अपना करियर चौपट करने तक में मुझे एक मजा मिलता. माझे वडील यांच्यासाठी मी बदला म्हणजे यांच्या बरोबर बदला करण्यासाठी मी आपला करियर म्हणजे माझं जे भाग्य आहे त्याचा चौपट करण्याचा तयार झालेला होता आणि त्याच्यापेक्षा मला खूपच मजा येत होता. लगता पिताजी को नीचा दिखाने का इससे अच्छा उपाय दूसरा नहीं हो सकता. आणि माझ्या मनातून असा विचार झालेला होता की माझ्या वडील यांचा अपमान करायच्यासाठी किंवा अपमानित करायच्यासाठी यांचा दुसरा मार्ग नाही आहे, असा माझा विनाश चाललेला होता. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे हा जे मुलगा आहे त्याने आपला वडीलसाठी जसं त्यांचा रिश्ता आहे त्याबद्दल त्यांनी आपलं सगळं नीटप्रमाणे सगळं खूपच कार्य असं केलेलं आहे की ज्यांचं आपण काहीही बोलू शकत नाही. कारण की आपल्या वडीलसाठी त्यांनी असं मार्ग शोधलेला आहे की त्यांच्याबरोबर त्याला त्यांच्या अपमानासाठी ते आपला करिअर पण नाही बघत आहे, त्यांचं पण दुर्भाग्य करत आहे. तर याबद्दल असं नाही आहे की तुमच्या वडील तुमच्यासाठी चांगले नाही आहे, ते चांगले आहे, परंतु तुम्हाला त्यांना समजायचं आहे.
ते का असं करते, हा सगळं महत्त्वाची गोष्टी आहेत. ते जेव्हा तुम्ही हा समजणार तेव्हा तुम्हाला लवकरच कळणार. कळलं? हो. धन्यवाद.